आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे बुधवारी 11 फेब्रुवारी 2026च्या मध्यरात्री अस्वलांनी भीषण धुमाकूळ घालत सलग 9 शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात दत्ता बळीराम जाधव याचा मृत्यू झाला तर चौघांची प्रकृती गंभीर आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी पिकाचे संरक्षण करण्यासाठी व रात्री पाणी देण्यासाठी शेतात गेले असताना अचानक अस्वलाने दत्ता बळीराम जाधव व रमेश बळीराम जाधव यांच्यावर हल्ला चढवला। बचावासाठी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी धावून आले, मात्र संतप्त अस्वलाने सलग 9 शेतकऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे दत्ता बळीराम जाधव, चंद्रसिंग शेषराव राठोड, शंकर तानाजी जाधव, सुदर्शन दत्ता पवार, पंडित जयसिंग जाधव, विनोद शेषराव राठोड, अरविंद शेषराव जाधव, संजय दत्ता जाधव, रमेश बळीराम जाधव अशी नावे असून यापैकी दत्ता बळीराम जाधव याचा मृत्यू झाला, तर चंद्रसिंग शेषराव राठोड, शंकर तानाजी जाधव, सुदर्शन दत्ता पवार व रमेश बळीराम जाधव हे गंभीर जखमी झाले असून चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। सर्व जखमींना प्रथम उपचारासाठी शिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। तिथून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र टोणपे यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी छोले, वनपाल बीडी दवरे, वनरक्षक CP गडलिंगे, BM सोनकांबळे, MM पाडदे तसेच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, बीट जमादार RK राठोड, OL डिडेवार, AV मडावी यांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे बालाजी अल्लेवार, सूर्यकांत आरंडकर, पत्रकार भोजराज देशमुख, माजी सैनिक प्रकाश जाधव, सरपंच रोहिदास पवार, माजी उपसरपंच उत्तम नानू राठोड यांच्यासह येथील ग्रामस्थांनीही बचाव कार्यास सहकार्य केले। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पाराव पेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी आपल्या वनकर्मचाऱ्यासह अस्वलाला पकडणाऱ्या रेस्क्यू टीमला सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले। अस्वलाने सलग 9 जनावर हल्ला केल्याची ही अत्यंत गंभीर घटना असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। यापूर्वी किनवट तालुक्यात अस्वल हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात एकच वेळी 9 जनावर हल्ला झाल्याची घटना गंभीर मानली जात आहे। मृतांच्या कुटुंबियांना व जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज, किनवट, नांदेड। टोटली आपल्याकडे 8 रुग्ण आले होते, तर त्याच्यातले 3 रुग्णांना आपण रेफर केले। त्यातला एक तर खूपच गंभीर होता आणि 2 त्याच्यापेक्षा थोडे गंभीर म्हणता येईल आणि बाकीच्या याच्यावर आपण किरकोळ उपचार इथे केले। अजून एक तिथनं पण एक रेफर डायरेक्ट नांदेडला गेल्याचं, GMC ला गेल्याचं कळतंय आणि फारच गंभीर घटना अशी आहे वाटते। रात्री 11:15 घटना घडल्याची शक्यता आहे। आपल्याकडे 12, 12:15 पासून 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत पेशंट येतच होते। आता सध्याला एक तिकडे डेड एक मयत रुग्ण झालेला आहे, तर त्याला आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टम साठी आणलेलं आहे, तर पोस्टमॉर्टम होऊन जाईल। हो हो बिलकुल। मयत झालेल्या याचं नाव आहे दत्ता बळीराम जाधव, अंदाजे वय 50 वर्ष आहे त्यांचं। जो जास्त गंभीर होता त्याचं नाव आहे चंद्रसिंग शेषराव राठोड, तर त्यांच्या हेडचा जो टोटली बोनी कॅव्हिटी त्यातनं दिसत होती, इतकं तिथं अस्वलाने त्याचं खाल्लं होतं त्याचं। आणि दुसरे 2 रुग्ण शंकर तानाजी जाधव आणि सुदर्शन दत्ता पवार यांनाही आम्ही रात्रीच 108 अँब्युलन्सने GMC नांदेडला पाठवलं। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।